हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा ज्या काही मी शॉर्ट व्हिडिओमधून सुद्धा दिलेल्या आहेत. तर ही दिवाळी तुम्हाला सुखाची, आनंदाची आणि शांतीची, आरामाची जावो ही माझी स्वामींचरणी प्रार्थना. तर आरामाची याच्यासाठी म्हणते की बऱ्याच महिलांचं आता प्लॅनिंग झालेलं असतं, दिवाळीची सुट्टी आहे, या कालावधीमध्ये आपण एखादा कोर्स करूया, जो की शिवण क्लास असेल, पार्लरचा असेल किंवा कुकिंग क्लास असेल. पण जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही माझ्या मैत्रिणींनो असं तुम्ही काहीच करू नका. निवांत दोन घास सुखाचे जर तुम्हाला बसून मिळत असेल, घरात काम असतं, बसून म्हणते मी म्हणजे घरात काम असतं जे की कुणाला दिसत नाही आणि ते दिसूनही येत नाही. कारण प्रत्येकाच्या तोंडात हे वाक्य असतं की बायका आहेत, घरात असतं, त्यांना काय काम असतं. पण घरातलं काम हे खूप असतं, किचकट असतं आणि दररोजच्या दररोज असतं. त्या कामामध्ये सुट्टी नसते, बोनस नसतो, फंड सर्व्हिस नसते, काहीच नसतं. आणि जर तुम्हाला गरज नसेल तर खरंच करू नका. कारण आवड म्हणून सुरू केलेलं काम मनावरचं ओझं कधी होऊन जातं हे आपल्याला बघता बघता कळत नाही. जे की माझ्याबरोबर झाले. आज आहे दिवाळी आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन. तर दिवाळीला एवढं काय वाटत नाही, रोजचं कस्टमर ते शिलाईचं झालेलं काम घेऊन जात असतं. पण लक्ष्मीपूजन दिवशी जे आलेलं कस्टमरचं काम असतं हे काहीही करून द्यावं लागतं. आणि काम इतकं लोड आहे ना, त्या कामाचं माझ्या मनावरती इतकं डिप्रेशन आलं आहे की मला धड भूक पण लागत नाही, झोप पण लागत नाही आणि काही सुचत नाही. मी दिवसभर पाणी पिते, काम करते, पाणी पिते, काम करते. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा हेच मी सांगते की जर तुम्हाला या कामाची गरज नसेल तर खरंच तुम्ही या गोष्टीमध्ये पडू नका. या कामामुळे मनावरती इतका ताण येतो ना, आपल्यावरचाच कंट्रोल सुटतो आणि आपली चिडचिड होते. तर काम काय आपण किती जरी केलं तर ते कमीच पडतं. मला काय म्हणायचं आहे, आपण आपल्या हेल्थकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मला या शिलाईच्या कामामुळे इतका त्रास व्हायला लागला की माझ्या पाठीमध्ये इतका ठणका मारतो की मला साधे ह्या कुशीवरून त्या कुशी होताना सुद्धा इतकं पेन होतं. आठवड्यातून 3 ते 4 वेळा मी पेन किलरच्या गोळ्या घेते. आता तुम्ही म्हणाल हे का सांगताय तुम्ही आम्हाला? मी याच्यासाठी सांगते की जर तुम्हाला काम करायचं असेल किंवा म्हणजे गरज नसेल तर करू नका. आणि जर काम करायचंच असेल तर मनाची, शरीराची तयारी इतकी ठेवा. कारण कस्टमर हे कधी पण येतं. रात्री 10:30ला मला कॉल आला की माझं ब्लाऊज शिवायचं आहे. मी ज्यावेळेला नाही म्हणून सांगितलं त्यावेळेला त्या मला काय बोलल्या की माझं मागचं एक ब्लाऊज तुमच्याकडे आहे आणि ते ब्लाऊज कॅन्सल करा आणि त्या जागेवर हे ब्लाऊज माझं शिवून. मग ही काय रांग आहे का बाबा? तिथनं एक मेंबर काढला, त्या ठिकाणी दुसरा ॲड केला. त्यांना कोण सांगणार? त्यांना त्यांच्या शिलाईशी मतलब असतो. आणि असं म्हणतात की सणासुदीचं काम असतं, त्यामध्ये 4 पैसे एक्स्ट्राचे भेटतात. भेटतात एक्स्ट्राचे पैसे, जे की अर्जंट म्हणून मी जास्तीचा दर त्या ब्लाऊजला लावत असते. पण त्यापेक्षाही जास्त ना शरीराची इतकी दमछाक होते की असं वाटतं रात्रीचं खायला नको, प्यायला नको, काहीसुद्धा नको, निवांत निश्चित झोपून जावं. पण आपण पुढं बघून, मी जर आता इथं पुढं बघून शिलाईचं काम करत असले, कॅमेरासमोर मी तुम्हाला फ्री दिसते, शांत बसलेली दिसते, पण डोक्यामध्ये अजून रात्रीच्या कामाचं माझं प्लॅनिंग आहे. किचन कट्टा पूर्ण भांड्याने भरला आहे. आणि शिलाईचं काम म्हटलं की इतका पसारा होतो ना, शिलाईची कात्रणं पडतात, दोऱ्यांची गुंतागुंत होते, साड्या अस्ताव्यस्त पडतात. त्याच्यासाठी आणलेलं जे रॉ मटेरियल आहे की फॉल, अस्तर म्हणा, लेस, लटकन म्हणा, बटन, हुक म्हणा, हे सगळं घरभर पसरलेलं असतं, जे की दुसरं कोण काढत नाही. कारण हे माझं काम आहे, मलाच करावं लागतं. म्हणून मी तुम्हाला सांगते, जर गरज नसेल तर या फांदात तुम्ही पडू नका. निवांत एकदाच आयुष्य आहे, एकदा निवांत जगा आणि शांत बसा. तर उद्या लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन. नक्की माझा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा मी सांगते, जर तुम्हाला गरज नसेल तर या कामामध्ये तुम्ही शक्यतो पडू नका. कारण शिलाईचं काम हे खूप किचकट आहे आणि डोकेदुखीचं काम आहे. बघणाऱ्याला वाटतं की घरात बसून पैसे मिळवते, काही उन्हात जायला लागतं का? मला घरचे सुद्धा असे कितीतरी वेळा बोलले की उन्हात जायचं आहे का, शेतात काम करायचं आहे का, बाहेर जायचं आहे का? पण नाही, ते केलेलं बरं, पण हे काम नको हे सांगून त्यांना पटणार नाही.
आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, गरज नसेल तर या कामामध्ये तुम्ही पडू नका. निवांत सुट्टी एन्जॉय करा आणि शांत राहा. धन्यवाद.